प्रश्न लोकांनी मला दिले त्या संबंधीची चर्चा मी त्यांच्यावर करणार आहे. आणि याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले. त्या पत्रामध्ये जाणवी शिरसाई, पुरंदर योजना या दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि दुष्काळी भागाला काही ना काहीतरी न्याय देणाऱ्या अशा योजना आहेत. आणि त्याला मान्यता देऊन फार वर्ष झाली. त्यांची मान्यता दोन्हीची माझ्याच सैनी झाली, माझ्याच उपस्थिती झाली, तेव्हा मी राज्यात होतो. पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे, काही ठिकाणी एक्सपान्शन करायची गरज आहे, काही ठिकाणी वीज भरण्याच्या संबंधीचे प्रश्न आहेत. याच्यात काही गोष्टी धोरणाच्या आहेत आणि धोरणाच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा निकाल हा राज्य सरकारच्या पातळीवर होतो. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले की या संबंधीची एक बैठक घ्या. त्या पत्राची प्रत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठवली आणि मुख्यमंत्री ठरवतील त्या दिवशी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सह ही बैठक मुंबईला लावावी अशी माझी विनंती आहे. मी टेलिफोनवरही त्यांच्याशी बोलणार आहे. आणि उद्या गेल्या त्या बैठकीच्या नंतर या दौऱ्यात जे काही माझ्या कानावर आलं, मग ते पुरंदरचं असेल, पुरंदर तालुक्याचे प्रश्न फार आहेत, इंदापूरचे आहेत, बारामतीचे आहेत, दौंडचे आहेत. या 4 भागाचे प्रामुख्यानं जे काही इश्यूज आहेत ते त्यांच्यासमोर मांडले जातील आणि त्यातनं काहीतरी अनुकूल निर्णय घ्यायचा प्रयत्न हा माझा आहे. तर या दौऱ्यामुळे या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. आता हा पाण्याचा प्रश्न जसा आहे तसा दुसरा एक प्रश्न हा ठिकठिकाणी फुलावला आणि तो म्हणजे लोकांनी जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा केला आहे. आणि दुधाची जी काही किंमत आहे त्याच्यामध्ये आजचा चारा आणि बाकीच्या सुविधा जनावरांना द्याव्या लागतात, त्याचा येणारा खर्च आणि सरकारची मिळालेली किंमत याचा काही मेळ बसत नाही. आणि म्हणून 5 रुपये लिटरला दर वाढवला जाईल असं जाहीर सरकारच्या वतीने केलं. पण मला ठिकठिकाणी लोकांनी सांगितलं की जाहीर झालं पण ही रक्कम आम्हाला मिळालेली नाही. तर त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर हे 5 रुपयानं दुधाची किंमत वाढवून द्यावी आणि या लोकांना हा एक जोडधंदा आहे तो फसवलेल अशा स्थितीला आणावा, ही एक दुसरी मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचाही आग्रह हा माझ्याकडनं झाला. त्याच्याशिवाय बाकीचे काही प्रश्न होते, कुठं शैक्षणिक संस्थेचा प्रवेश असेल, आणखीन काय असेल, त्या गोष्टी प्रामुख्याने स्थानिक पातळीवरचे असतात. त्याच्यात सरकारची बोलायची गरज नाही. अनेक ठिकाणच्या ज्या लोकांच्या ज्या विनंत्या आल्या त्या संस्थेचा अध्यक्ष मीच आहे. आणि त्यामुळे मग ते रयत शिक्षण संस्था असेल, विद्याप्रतिष्ठान असेल, शारदा नगर असेल, मालेगावचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल, सोमेश्वरचं कॉलेज असेल, या संबंधीच्या काही लोकांच्या मागण्या ह्या आहेत. त्या तिथल्या स्थानिक लोकांशी बोलूयात, हे काही सरकारची बोलायची आवश्यकता नाही. पण या सगळ्या दौऱ्यामध्ये म्हणजे पुरंदर असेल, बारामती असेल, त्याच्यानंतर भोर असेल, दौंड असेल, इंदापूर असेल, या निमित्तानं एक लोकांचे काही सुखदुःख आहेत ते जाणून घ्यायची संधी मिळाली. आता उद्याच्याला आता हा शेवटचा दिवस आणि हा संस्था उद्याच्याला अधिकाऱ्यांची आणि परवा दिवशी शक्यतो फारवा कन्फर्म नाही की म्हणजे मुख्यमंत्र्यांची बैठक ही झाली की मग मी महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाणार. माझा प्रयत्न हा आहे, पार्लमेंटचं सेशन आता सुरू होईल, ते संपलं की राज्यातल्या जवळपास ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे मित्र पक्ष जागा आम्ही लढवणार आहोत त्या ठिकाणी जाऊन तिथल्या सहकाऱ्यांशी लोकांशी सुसंवाद साधावा
हा माझा प्रयत्न राहील. In their